हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे 15 जून. आज आहे फादर्स डे. तसं तर मी गावाकडे वाढलेली आहे, गावाकडे जाण्याची मोठी झालेली आहे, त्याच्यामुळे आमच्याकडं असे डेज वगैरे सेलिब्रेट नव्हते होत. मी कधी करतच नव्हतं. आणि मोस्ट ऑफ द 90s किड्स जे आहे त्यांना माहिती आहे की आपल्यावेळी हा ट्रेंड नव्हता. आता आजकाल हा ट्रेंडच म्हणावा लागेल, एक ट्रेंड चालू झालेला आहे. आणि माझं लग्न झाल्यापासून तर माझ्या हजबंड आणि माझ्या मदर-इन-लॉला आहे थोडंसं हे डेज वगैरे सेलिब्रेट करण्याचं वेळ. तर ते मला बोलतात की तू का नाही असं काही तुझ्या मम्मी पप्पांना विश करत. पण आम्हाला नाही आहे ती सवय, आणि तो कम्फर्ट पण नाही आहे की विश असं पदडे मादडे विश करण्याचा. पण असं नाही आहे की आम्हाला त्यांच्याविषयी रिस्पेक्ट नाही आहे किंवा त्यांच्याविषयी फिलिंग्स नाही आहेत, पण एक्सप्रेस करण्याच्या आपल्या मार्ग वेगवेगळे असतात. तर आपण एकतर मुळात जे 90s किड्स आहेत जे गावाकडं राहिलेत, गावाकडं वाढले, त्यांना या गोष्टी जास्त रिलेट होत असतील की आपण असं काही डेज वगैरे सेलिब्रेट नव्हतो करत किंवा आताही नाही करत. आतून भावना सेम असते, पण ती डेमध्ये डिस्क्राईब नाही करू शकत आपण. तर आपण अशी पिढी आहोत की जी 90s किड जेव्हा मोबाईल नव्हता पण वडील एका फोन कॉलसारखे सगळ्या अडचणींची उत्तरं देत होते. जेव्हा इंटरनेट नव्हतं पण वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीच ज्ञानाचा खजिना होते. जेव्हा हट्ट केल्यावर आई नाही म्हणायची पण वडील हसून ठीक आहे म्हणायचे. ज्या व्यक्तीचा हात पाठीवर असल्यावर कशाचीही भीती नसते, ते फक्त सोबत असावेत असं वाटतं. त्याच्या या आभाळा एवढ्या अस्तित्वाचं जाणीव म्हणजे वडील. लहानपणी खिसा रिकामा असूनही त्यांनी कधीच नकार दिला नाही. माझ्या वडिलांपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी कधी पाहिला नाही. असे हे आपल्या 90s किड्सचे अशा ह्या 90s किड्सचे आपले भावना होत्या त्यावेळी, जे आपण कधीच डिस्क्राईब करू शकलो नाही किंवा कधी कुठे टाकू शकलो नाही. अजूनही माझी हिंमत होत नाही कुठेही फेसबुकला किंवा व्हॉट्सअपला टाकायचं की हॅपी फादर्स डे. मी आजही स्टेटस ठेवलं आहे, पण ते फक्त माझ्या मुलीचं आणि माझ्या हजबंडसाठी ठेवलेलं आहे का तर त्यांना आवडतं म्हणून. माहिती नाही मी या डेमध्ये का इन्वॉल्व होऊ शकत नाही किंवा का होत नाही, हे माझ्याच बाबतीत होतं की 90s किड्समधल्या सगळ्या मुलांच्या बाबतीत होतं. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की सगळ्यांच्या बाबतीत होत असेल तर. आणि 90s किड्सच्या काही गोष्टी ऐकायच्या असतील तर मला नक्की सांगा, आपण याच्यावर एक व्हिडिओ बनवू. थँक्यू. मला असं नाही म्हणायचं आहे की आताची पिढी छान नाही आहे किंवा आताचं जे रिलेशन आहे वडील आणि मुलांमध्ये ते छान नाही आहे. ॲक्च्युली इनफॅक्ट ते आताही खूप छान आहे. इनफॅक्ट पहिल्यापेक्षा आता मूल आणि वडिलांमध्ये जास्त बॉन्ड आहे. एकसोबत खेळतात. माझी मुलगी तर माझ्या मिस्टरांना अगदी अरे बाबा, अरे असं, अरे तसं, असं एकदम फ्रेंडली रिलेशन आहे. हां, याच्यामध्ये रिस्पेक्ट थोडी कमी आहे पण आहे, फ्रेंडली रिलेशन आहे. आणि हे असं काळानुसार ह्या गोष्टी बदलत राहणार. आमच्या वेळी असं नव्हतं. आमच्या वेळी आमच्या वेळी म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच वेळी असं नव्हतं. आपण बोलताना आहोसवच बोलायचं. पण आता माझे हजबंडही बोलतात की नाही ठीक आहे, बोलू दे तिला, तुला, मला ते छान वाटतं आणि आम्हालाही ऐकायला छान वाटतं. पण याच्यामध्ये कुठेतरी रिस्पेक्ट हरवते आहे, कळतं आहे आम्हाला. पण जो बॉन्ड आहे तो खूप छान आहे. ती मला इकडून फ्लँकीच देते. जो बॉन्ड आहे तो खूप छान आहे आणि तो तसाच राहायला पाहिजे. तर असं या दोघांचा एक छान बॉन्ड आहे, माझ्या हजबंड आणि माझ्या मुलीचा. तर ठीक आहे, जे गोष्टी काळाने बदलत असतात त्या बदलत राहणार, त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. तर ठीक आहे, चला. अजून काही आपल्याला 90s किड्सबद्दल बोलायचं असेल किंवा ऐकायचं असेल तर नक्की मला कमेंट करा. आय नो म्हणजे सबस्क्रायबर काही जास्त नाही आहेत, पण जे काही आहे ते आणि प्लीज तुम्ही सबस्क्राईब केल्यावरती अनसबस्क्राईब करू नका. तुम्ही भलेही व्हिडिओ बघू नका पण अनसबस्क्राईब करू नका, कारण मला थोडासा सपोर्ट राहतो. तुम्हाला काही फरक पडणार नाही अनसबस्क्राईब केलं तर, पण मला खूप फरक पडणार आहे अनसबस्क्राईब केलं तर. म्हणजे जवळजवळ 50 अभाव माझे सबस्क्रायबरांनी सबस्क्राईबवाल्यांनी अनसबस्क्राईब केलेलं आहे. माझ्यासाठी खूप मोठा लॉस झालेला आहे. तर प्लीज तुम्ही अनसबस्क्राईब करू नका. चॅनल बघत राहा.
काही मिस्टेक असतील, काही इम्प्रूव्हमेंट असेल तर नक्की सांगत राहा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.